अद्भुत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गुरुचरित्र वाचताना परमपूज्य टेंबेस्वामी आणि केशव तनय यांनी केलेल्या महत्त्वपूर्ण सूचनांचे अवश्य पालन करा. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगत असतं की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांचे नित्य वाचन असू द्या. श्री गुरुचरित्र या ग्रंथाचे 52 अध्याय असून ओवी संख्या 7491 इतकी आहे. काही ग्रंथात 53 अध्याय आहेत. त्याची विभागणी ज्ञानकांड, कर्मकांड, भक्तिकांड यांच्या समन्वय यात साधला असून या तिन्ही उपासनांसाठी गुरुचे मार्गदर्शनच कसे आवश्यक आहे याचे अतिशय सुंदर आणि मर्मग्राही विवेचन ग्रंथकर्त्याने आपल्या ओघवत्या भाषेत केले आहे. या ग्रंथात श्रीपाद श्रीवल्लभ व श्री नरसिंह सरस्वती यांच्या लीलांचे चमत्कार वर्णन रसाळपणे केलेले आहे. इतकेच नव्हे तर श्री गुरूंच्या चरित्राच्या निमित्ताने त्यांच्या असंख्य लीलांचे कथात्मक निरूपण अतिशय प्रासादिक भाषेत केलेले आहे. याशिवाय व्रतवैकल्याने सांगितलेली कशी करावी हेही सांगितलेलं आहे. यात सगळ्या आचार धर्म सगळ्या गोष्टींबद्दल शिकवलेलं आहे. मूल्यांची रुजवण केली आहे. सर्वसामान्य मनुष्याने ईश्वरापर्यंत पोहोचण्यासाठी काय करावे याचाही आचरण ठेवलेला आहे. याचे मौलिक मार्गदर्शक गुरुचरित्रात केले आहे. परमपूज्य टेंबेस्वामी महाराज सांगतात की दुसरी कोणतीही उपासना जमली नाही तरी गुरुचरित्रातील किमान 5 ओव्यांनी नित्य वाचन असू द्या. 3 दिवस 7 दिवस किंवा नित्य 5 ओव्यांचे पारायण करताना देखील काही नियमांचे पालन करून ग्रंथाचे पावित्र्य आपण राखू शकतो. ते नियम कोणते आहे हे आपण बघूया. वाचन करण्यापूर्वी पहिल्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून सर्व उरकून उजव्या हातावर पाणी घेऊन संकल्प सोडावा. आचमन, प्राणायाम व उच्चार झाल्यावर ज्या उद्देशाने अनुष्ठान करावयाचे आहे त्याचा उच्चार करून म्हणजे देवतेला आपण हेतू सांगून त्या देवतेच्या कृपेने तो हेतू पूर्ण होण्यासाठी हे कर्म करत आहो हे असं सांगावं आणि हे सांगून पाणी सोडावे. याला संकल्प म्हणतात. संकल्पाचा उच्चार केल्याशिवाय पारायण करू नये. अगदी निष्काम पारायण असले तरी श्री दत्तात्रेय देवता प्रियतीर्थ किंवा दत्तात्रेय कृपाशीर्वाद प्राप्त्यर्थ एवढा तरी संकल्प उच्चारावा. नंतर कुलदैवत गुरु, माता, पिता यांचे स्मरण करावे आणि त्यांचे आशीर्वाद घ्यावे. वाचन करण्यापूर्वी भस्म लावावे. वाचनापूर्वी संध्या व 108 गायत्री जप अवश्य करावा. देवासाठी एक पाठ मोकळा ठेवावा. पारायण काळात साक्षात दत्तगुरू फेरी मारतात अशी दत्तभक्तांची श्रद्धा आहे. यासाठी पाटावर कोरे वस्त्र अंथरून ठेवावे. वाचन मनातल्या मनात न करता खड्या आवाजात करावे. वाचन संपेपर्यंत आसन सोडू नये. मध्येच कोणाशी बोलू नये. पारायण काळात देवापुढे 7 दिवस अखंड नंदादीप तेवत ठेवावा व सुंदर रांगोळी काढावी. कायिक, वाचिक, मानसिक ब्रह्मचर्य निक्षून पाळावे. या 7 दिवसात दाढी करू नये तसेच केस व नखे कापू नये. पारायण काळात तिखट, मीठ, आंबट, कांदा, लसूण परान्न कटाक्षाने टाळावे. एक भुक्त राहावे. सायंकाळी दूध प्यावे. जमिनीवर चटई किंवा पांढरे घोंगडे टाकून दत्तस्मरण करत निद्राधीन व्हावे. समोरच्या दिवशी नैवेद्य करावा. रोजचे वाचन झाल्यानंतर पोथी बंद करू नये. ती उघडीच ठेवावी. आसनावरून उठण्यापूर्वी तिला हळद, कुंकू व फूल वाहून नमस्कार करावा. रात्री झोपण्यापूर्वी खड्या आवाजात दत्तस्तोत्र व दत्ताची आरती म्हणावी. वाचनात यांत्रिकपणा नको. मनोभावे वाचन करावे. एकदा संकल्प सोडून पारायणाला प्रारंभ केल्यानंतर ते पूर्ण करणेच आवश्यक असते. परंतु मध्येच सोयर किंवा सुतक आल्यास व्यत्यय येतो. अशा वेळी परिचित्ताने याचे अपूर्ण राहिलेले वाचन मी पूर्ण करतो असा संकल्प सोडून आपल्या घरातील उर्वरित वाचन पूर्ण करावे. तसेच सोयर किंवा सुतक संपल्यावर घरात गोमूत्र शिंपडून शुद्धी करावी. त्या दिवशी अवतरणिका वाचावी व दत्तमूर्ती किंवा दत्तपादुकांवर अभिषेक करावा. या ग्रंथाचे वाचन करताना महत्त्वाचा नियम पाळावा. तो म्हणजे ज्या अध्यायाच्या शेवटी कोणाचा मृत्यू झाल्याची हकीकत आली असेल त्या ठिकाणी त्या दिवसाचे वाचन थांबवू नये. ती व्यक्ती ज्या अध्यायात पुन्हा जिवंत होते तिथपर्यंत वाचन करून मग थांबावे. स्त्रियांनी देखील आपला मासिक धर्म जाणून आणि ते पार पाडून
शुचिपूर्त होऊन श्री दत्तचरित्रांचे पारायण करावे. शक्यतो निष्काम मनाने ह्या ग्रंथाचे पालन करू नये. इप्सित फळ आपोआप मिळते असा गुरुभक्तांचा अनुभव आहे. तर ह्या प्रकारे परमपूज्य टेंबे स्वामींनी बरीचशी आपल्याला इथे माहिती दिलेली आहे. तर तुम्हाला काहीही नियम जर काही ह्याचे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही परत एकदा हे ऐकू शकता. आणि त्याचनंतर तुम्हाला अजून ह्याबद्दल काहीही माहिती हवी असेल किंवा तुम्हाला याबद्दल अजून काही माहिती असेल तर तुम्ही मला खाली कमेंटमध्ये सांगू शकता. अजून असे व्हिडिओज बघण्याकरिता व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया परत पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.